लोकसभा निवडणूक जाहीर। महाराष्ट्रात होणार 5 टप्प्यात निवडणूक। पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यात 7 मे, चौथ्या टप्प्यात 13 मे, तर पाचव्या टप्प्यात 20 मे अशा 5 टप्प्यात ही निवडणूक होणार आहे। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील लोकसभेच्या 5 जागांसाठी मतदान होणार आहे। यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघाचा समावेश आहे। दुसऱ्या टप्प्यात 8 जागांसाठी मतदान होणार आहे। यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे। तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी मतदान होणार आहे। यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे। चौथ्या टप्प्यात देखील 11 जागांसाठी मतदान होणार आहे। यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेल, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांचा समावेश आहे। तर पाचव्या टप्प्यात 18 जागांसाठी मतदान होणार आहे। यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे तसेच मुंबईतील 6 मतदारसंघांचा समावेश आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।